नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून मत कुणी देऊ नका. मुरगुडच्या विकासात्मक येणाऱ्या 5 वर्षामध्ये आजचं मुरगुड आणि 5 वर्षानंतरचं मुरगुड ह्याच्यात जमीन आसमानचा फरक या ठिकाणी होणार. फू म्हणून तू बी भर, तू बी भर, तू बी भर, तू बी भर असं केलेलं नाही. मुरगुडच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण काम करेल आणि ते भांडणं मिटवण्यामध्ये जवळजवळ 4-5 दिवस त्याचे जातात. राजेखान जमादार यांना तुम्ही हे दिले पुढे केलेले आहे. मग त्यांचं असं काय काम आहे की तुम्हाला ते वाटतं की ही योग्य तो माणूस तळागाळापर्यंत पोचलेला आहे. प्रत्येक माणसाच्या समस्या सोडवणारा कार्यकर्ता आहे. 21च्या 21 जागा या ठिकाणी जिंकू याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. हे सरळ निकाल आहे, सरळच निकाल. मी तुम्हाला पैस देतो, काय तुम्ही म्हणाल ती पैस लावायची. मुश्रीफ साहेबांना जर रागात बोलला तर मुश्रीफ साहेब कागलला जाईपर्यंत 3 वेळा फोन करणार, का रे माझ्यावर राग काढणार. नाहीतर तसा माणूस मुश्रीफ साहेबांच्या जवळनं कोणीही जाणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. एवढा जनसंपर्क त्यांचा, यंत्रणा अतिशय चांगली आहे त्यांची. या तालुक्यामध्ये म्हणा, आमच्या मुरगुडमध्ये सोडा, पण तालुक्यामध्ये सुद्धा यंत्रणा त्यांची चांगली आहे. मुश्रीफ साहेबांचं काम इथं सांग मुरगुडमध्ये. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर मुरगुड नगरपालिका निवडणूक, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या समवेत संवाद साधणार आहे. साहेब नमस्कार. खरं बघायला गेलं तर यांची ओळख बघायला गेलं तर शांत, संयमी आणि एक हसरा चेहरा म्हणून यांची एक ओळख आहे. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण त्यांच्या समवेत संवाद साधणार आहे. साहेब काय सांगाल, एकंदरीत आज बघायला गेलं तर या नगरपालिकेची निवडणूक आहे, आपण पॅनेल प्रमुख म्हणून या इथं काम करताय आणि या निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती होईल असं तुमचं मत आहे? मुरगुड नगरपालिकेची निवडणूक उद्याच्या 2 तारखेला होणार आहे. मुरगुडची निवडणूक ही गेले अनेक वर्ष, ही नगरपालिका स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. बरोबर. जहागीरच्या काळातली ही निवडणूक नगरपालिका आहे. आणि ह्या नगरपालिकेचं एक वैशिष्ट्य असं आहे की एक रिटायर झालेल्या लोकांचं गाव असं या ठिकाणी समजलं जात आहे. म्हणजे शांत, संयमी, बऱ्यापैकी या गावामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आमच्या ह्या बाजारपेठा वसलेल्या. बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 100 फुटी रस्ते आहेत आपले, तिन्ही बाजूचे 3 रस्ते. जुनं गाव जर गेला तर थोडंसं छोटंसं आहे, पण अंबाबाईच्या देवळापर्यंतचा रस्ता जर बघितला तर ST स्टँड पासून खाली एक 50 फुटी आपला रस्ता आहे. एक वसवलेलं गाव आहे. बरोबर. किंवा ज्या आता नवीन कॉलन्या झाल्यात त्या सगळ्या कॉलन्या बघितलं तरी चांगलं सुंदर अशा त्या कॉलन्या दूरदृष्टी ठेवून केलेलं आहे. दूरदृष्टी ठेवून केलेलं आहे. या गावामध्ये पूर्वी मुरगुडची बाजारपेठ म्हणजे तांदळासाठी प्रसिद्ध होती. कालांतरानं ते कमी झाले. मुरगुडचा बाजार हा मंगळवारी बाजार पण भरतो आणि जनावरांचा पण बाजार भरतो. बरोबर. पूर्वीच्या काळी ह्या 2 ह्याच्यावरतीच नगरपालिकेचं उत्पन्न होतं. कालांतरण ते बदललं थोडंसं, म्हणजे काळ बदलत गेला तसं सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. मुरगुडच्या उत्पन्नामध्ये वाढ करायसाठी काही दुकानगाळे सुद्धा नगरपालिकेच्या फंडातनं किंवा शासनाच्या फंडातनं या ठिकाणी बांधलेत. एवढ्यावरतीच आपल्याला थांबता येणार नाही आहे. नगरपालिकेचं उत्पन्न सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये वाढवावं लागेल, अशा तऱ्हेचं आमचं 5 वर्षाचं व्हिजन आहे. हे 5 वर्षाचं व्हिजन ठरवत असताना मी आपल्याला सांगेन की प्रामुख्यानं
भुयारी गटर योजना आपल्याला करावी लागेल. हं. कारण आत्ता जे सांडपाणी जाते ते सगळं आमचं नदीला मिळते आणि त्याचा प्रादुर्भाव ह्या जवळपासच्या गावांना त्या ठिकाणी होतोय. आणि म्हणून ते भुयारी गटराच्या मार्फत ते शुद्धीकरण करून परत ते पाणी शेतीसाठी कसं वापरता येईल त्याच्यासाठीचा प्रयत्न हा विजन ठेवलेला आहे. हे आपला प्रयत्न राहील. त्याचबरोबर 24 तास पाणी, आज कसं अर्धा तास पाणी येते आमच्या गावात. पाणी आम्हाला कमी नाही, म्हणजे इवन एकदम मे जूनच्या दरम्यान आठवड्यातनं एक दिवस पाणी बंद असते, नाहीतर पाणी आमचं म्हणजे चांगलं पाणी मिळतंय आम्हाला. पाण्याची योजना सुद्धा अशी करावी लागेल की आपल्याला 24 तास पाणी या ठिकाणी लोकांना कसं देता येईल. मेन म्हणजे बाजारपेठ आहेत. बाजारपेठेच्या 3 बाजू, तिन्ही ते रस्ते सुशोभीकरण करून स्ट्रीट लाईट या ठिकाणी उभा करून गावात आल्यानंतर जे एक इम्प्रेशन म्हणतोय, एक फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण म्हणतोय, तसं आपल्याला त्या तिन्ही पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं. ते सुद्धा विजन मध्ये आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला. त्याचबरोबर रस्ते, म्हणजे मगाशी मी आपल्याला बोलताना बोललो की आपल्याला जे लहान रस्ते आहेत, म्हणजे बोळ आहेत किंवा लहान जुन्या वस्ती, आमच्या मुरगुडच्या जुन्या भागामध्ये लहान लहान गल्ली आहेत, त्या सुद्धा डांबरीकरण कशा करता येईल. आणि चांगलं डांबरीकरण करून 5-25 वर्ष नगरपालिकेला सुद्धा त्याच्यावरती खर्च टाकू नये अशा पद्धतीचं चांगलं काम या गावामध्ये करायचं आहे. आता जवळजवळ 4-5 कॉलन्या आता नवीन झालेत आणि 3-4 कॉलन्या आता नवीन या ठिकाणी व्हायला लागलेल्या आहेत. त्या कॉलन्यांना सुद्धा लाईट, पाणी 24 तास कसं आपल्याला देता येईल त्याच्यासाठीची योजना, गटरीची योजना, त्याचबरोबर तिथल्या सांडपाण्याची योजना आपल्याला कशी देता येईल याच्यासाठीचा आमचा प्रयत्न राहील. काही विभागामध्ये आपल्याला पाण्याचे मोठे काय म्हणतोय त्याला, हौद वर, ते आपल्याला कुठं कुठं लागतील. माझ्या अंदाजाने 3 पाण्याचे ठिकाणं, म्हणजे हौद आपल्याला मोठे, म्हणजे 10,000 लिटर 50,000 लिटर पर्यंतच्या टाक्या आपल्याला त्या ठिकाणी बांधाव्या लागतील. दुसरी गोष्ट, आमचं गाव ही कुस्तीला आणि व्हॉलीबॉलला प्रसिद्ध, म्हणजे यातले अनेक पैलवान तयार झालेले आणि ते कायम टिकावं, ती मुरगुडची परंपरा टिकावी, ह्याच्यासाठी एक कुस्ती स्टेडियम त्या ठिकाणी बांधावं. जसं कागलला बांधलेलं आहे तसं तिथं स्टेडियम सुद्धा आपल्याला करता येईल का, अशा तऱ्हेचे प्रयत्न आपल्याला करावं लागेल. व्हॉलीबॉलची परंपरा स्टेट इंटरस्टेटला सुद्धा आमची मुलं या ठिकाणी खेळलेत. त्यांना सुद्धा व्हॉलीबॉलचा ग्राउंड आपल्याला कसा देता येईल. मुरगुडला ग्राउंडच नाही आहे, तरी पण मुले आमची तयार झालेली आहे. तर ते कसं करता येईल, कुठं देता येईल, आपल्याला जागा काय करून आपल्याला त्या ठिकाणी ते उभा करता येईल, त्याच्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी आमचे राहतील. 2 मराठी शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या 2 शाळा आता त्यांच्यावरचे छप्पर वेपर म्हटला तर गावातल्याच लोकांनी पट्टी काढून ते सगळं केलेलं आहे. का त्याच्यावरती डायरेक्ट शासनाला पैसे काही ते देता येत नाही. आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून काय करता येईल का, अजून चांगल्या सुविधा त्या शाळेंना देता येतील का, ह्याच्यासाठीचे सुद्धा प्रयत्न आमचे राहतील. कारण जेणेकरून सामान्यातलं सामान्य गोरगरिबांना सुद्धा मुलं त्यांची तिथं चांगल्या पद्धतीने शिकावीत, ह्याचे प्रयत्न आमचे राहतील. त्याचबरोबर बगीचा, आता एक हनुमान मंदिरच्या पाठीमागं बगीचा आहे, तो बगीचा सुद्धा आपल्याला अजूनही काही चांगला करता येईल का, आणि 1-2 ठिकाणी आपल्याला बगीचा देता येतील का, अशा तऱ्हेचे प्रयत्न. म्हणजे जे रिटायर बुजुर्ग आहे, लहान मुलांना संध्याकाळी कुठं
फिरायसारखं असं ठिकाण, बसायसारखं ठिकाण इथं कुठं नाही आहे. तर ते आपल्याला 1-2 ठिकाणी कसं करता येईल. त्याचबरोबर हा जो आता हनुमान मंदिरचा मागं आमचा जो तलाव आहे, त्या तलावामध्ये एक आकर्षक असं काहीतरी करून तिथं हनुमानाची मूर्ती, एक 5-50 फुटाची उंचीची मूर्ती, परत कारंजे तिथं पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला काय करता येतील का, त्याच्यात बोटी सोडता येतील का, जेणेकरून मग खाऊ गल्ली सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तयार होईल. बरोबर. आणि जेणेकरून मग गोरगरिबांचा धंदा सुद्धा त्या ठिकाणी वाढेल. अशा तऱ्हेचे प्रयत्न सुद्धा आमचे राहणार आहेत. बर साहेब, सगळ्यात महत्वाचा आता इथला जर का प्रश्न बघायला गेला तर एक कचऱ्याचा प्रश्न आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून ही कामं म्हणजे उठावाची कामं जी आहेत ती वेळेत व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय मत हे नियोजन ठेवणार आहात? हा कचरा आता सुद्धा आहे, रोज गाडी येते. म्हणजे आता बऱ्यापैकी सवय लागलेली आहे लोकांना की कचरा गाडी आल्यानंतर त्या कचरा गाडीमध्ये तो कचरा टाकायचा. अजूनही चांगलं काय करता येईल ह्याच्यासाठी, म्हणजे वेगळं वेगळं त्याचं बायफर्केशन करून, म्हणजे कचरा वाळला कचरा एका बाजूला किंवा प्लास्टिक बिस्टिक हे एका बाजूला, असं काय करून आपल्याला करता येईल. आणि तिची प्रक्रिया, त्यावर प्रक्रिया कागलमध्ये जसं केलेलं आहे ती प्रक्रिया आपल्याला काय करता येईल का, त्याच्यासाठी सुद्धा शासनाचा मोठा फंड आहे त्याच्यासाठी. तर ती सुद्धा एक नवीन काहीतरी करून आपल्याला तिथं करावं लागेल. आता आपला बघायला गेलं तर प्रचार सुरू आहे बरेच, म्हणजे आता गेले 8 दिवसामध्ये कागलपेक्षा आता मुरगुडवरती जास्त नेत्यांचा ओघ दिसून यायला लागलेला आहे. आणि वातावरण ज्या इथून मागच्या निवडणुकीत ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला कागलचं वातावरण जास्त तापलेलं असायचं. आता कागलपेक्षा मुरगुडचं वातावरण एका बाजूला जास्त तापलेलं बघायला मिळते. त्याच्या मागे असणारी ही सगळी राजकीय समीकरणं सुद्धा असतील. तुमच्या नुसार या मुरगुड नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून पुढे ही जे पॅनेल उभा केलेले आहेत, तुम्ही ज्या सीटा दिलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने निवडलेल्या आहात? नगराध्यक्ष पदासाठी असतील किंवा इतर जे काही सदस्य पदासाठीचे आहेत, नगरसेवक पदासाठीचे आहेत, त्यांच्याबद्दल जरा सांगा. हे बघा, इथं जी युती झाली, आदरणीय राज्याचे मंत्री मुश्रीफ साहेब आणि समरजित घाटगेंची युती या ठिकाणी झालेली आहे. मुश्रीफ साहेबांचा गट ह्या ठिकाणी मोठा आहे. त्याच्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये आम्ही आणि राजीखान जमादार या दोघांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आम्ही केला आणि त्याच्या जोडीला समरजित राजे सुद्धा या ठिकाणी आले. समरजित राजेंच्या शाहू महाराजांच्या पासूनचा बाळ महाराज, परत विक्रमसिंग राजे, त्याच्यानंतर आता समरजित राजे यांचा संपर्क आणि गड सुद्धा मुरगुडमध्ये त्यांचा आहे. या दोघांचं समीकरण आणि आम्ही त्याच्यामध्ये, तर मला वाटत नाही की आम्ही 21च्या 21 जागा या ठिकाणी जिंकू, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. जिंकू आम्ही. नाही, राजेंची आणि मुश्रीफ साहेबांची हे जे एकत्र येणं आहे हे मुरगुडकरांनी स्वीकारलं आहे? स्वीकारलंय, 100% स्वीकारलंय. आम्हाला कुठं वार्डात बघितलं, कुठं त्याचा परिणाम काय आहे का, कुठंही नाही. सगळे कार्यकर्ते एक दिलानं एक विचारानं इथं झालेले. आणि व्यक्तिगत मी एक काय पथ्य पाळलेला आहे. अनेक निवडणुका आता मी मुरगुडच्या केल्यात, मीच केलेलं आहे. जवळजवळ 7-8 निवडणुका केल्यात. आम्ही एक काय पद्धत ठेवलेली आहे की हो म्हणून तू बी भर, तू बी भर, तू बी भर, तू बी भर असं केलेलं नाही. जिथं जो उमेदवार आहे आणि बस केलंय. म्हणजे आम्ही असं माणसांना सांगितलं की तुला आम्ही तिकीट दिलंय, तुला तिकीट दिलंय, तू बी राब, तू पण. आणि ते मागणं भांडणं मिटवण्यामध्ये जवळजवळ 4-5 दिवस त्याच्यात जातात आणि कारण असताना त्याचा पक्षावरती परिणाम होतो. आम्ही तसं कुठेही केलेलं नाही. आम्ही 2-2च फॉर्म प्रत्येक ठिकाणी भरले, 2 ठिकाणी भरले. आमची कुठेही नाराजी नाही, कुठेही. म्हणजे अजिबात तुम्ही 10 वार्डात गेला
कुठं आमच्याबद्दलची नाराजी, मला तिकीट दिलं आणि तो चांगला आला आणि तो वाईट आला असं म्हणायचं काय? तुम्ही सुद्धा कारण नाही. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होतात? नाही, मी नव्हतो. म्हणजे मिसेस. मॅडम नाही, आमचं ठरलेलं होतं दादा. बर म्हणजे राजे खानला तिकीट द्यायचं बर हे आमचं ठरलेलं होतं. म्हणजे बरं. ते काय मनापासून आम्ही ते काय केलेलं आहे, त्याच्यात काय कुठं काय. राजेखान जमादार यांचं मुरगुडमध्ये काम कसं आहे? गेले म्हणजे गेल्या निवडणूक गेल्याच्या म्हणजे आता जर प्रशासकीय काळ सोडला त्याच्या आधी 5 वर्ष त्यांनीच काम केलेलं आहे. चांगलं काम केलंय त्यांनी. नाही, तुम्ही आता पॅनल प्रमुख आहात, मुश्रीफ साहेब पॅनल प्रमुख आहेत, बाकीच्यांच्या माध्यमातून तुम्ही आता सगळ्यांनी ही मोड बांधलेली आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून राजेखान जमादार यांना तुम्ही हे पुढे केलेले आहे. मग त्यांचं असं काय काम आहे की तुम्हाला ती वाटते की ही योग्य? तो माणूस तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक माणसाच्या समस्या सोडवणारा तो कार्यकर्ता आहे. त्यांच्या मिसेस सुद्धा शिकलेल्या आहेत, चांगल्या ग्रॅज्युएट आहेत. लोकांचा संपर्क आहे, लोकसंपर्क त्यांचा आहे. आणि मग लोकसंपर्काच्या मानानं मग आम्ही ठरवलं की त्यांना द्यायचं म्हणून. मग त्या ह्याच्यातनं ते यशस्वी होणार, ह्याच्यात काही शंका नाही कुठली. एका बाजूला तुमचे बंधू, त्यांच्या मिसेस सुद्धा आता ह्या रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उभ्या आहेत, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ह्या सर्वांना घेऊन एक मोठ बांधलेली आहात. काय होईल या निवडणुकीत, तुमचा काय अंदाज आहे? हे बघा, मुश्रीफ साहेबांचं काम इथं सांगते मुरगुडमध्ये. मी तर असं म्हणतोय, तुम्ही एखाद्या वार्डात 100-200 माणसं उभा करायची एखाद्या वार्डात. मी तुम्हाला पैज देतो, काय तुम्ही म्हणाल ती पैज लावायची आणि अशी माणसं उभा करायची. आणि तुम्ही सांगायची यातल्या 50 माणसांना नावानिशी मुश्रीफ साहेबांनी बोलवावं म्हणून. माझी खात्री आहे, मी 200 म्हटले 100 माणसांनी सांगतील ये तू ये तू ये तू ये तू ये तू ये. नावानिशी माणसांना तो बोलवणारा माणूस आहे. म्हणजे एवढा जनसंपर्क त्या माणसाचा आहे. बारीक सारीक कामं कटली असली, फोनवर जरी सांगितलं तरी काम करणारा माणूस आहे. यंत्रणा अतिशय चांगली आहे त्यांची. या तालुक्यामध्ये म्हणा, आमच्या मुरगुडमध्ये सोडा, पण तालुक्यामध्ये सुद्धा यंत्रणा त्यांची चांगली आहे. योग्य यंत्रणा त्यांची चालू आहे. कोणावर दुजाभाव नाही. मुश्रीफ साहेबांना जरी रागात बोलला तर मुश्रीफ साहेब कागलला जाईपर्यंत 3 वेळा फोन करणार, का रे माझ्यावर राग काढला. म्हणजे असा माणूस आहे. म्हणजे एखाद्या वेळ एखादा माणूस समजा बोलला, कामासाठी काहीतरी बोलला किंवा झाले नसेल असेल, काही 100 कामं सांगितली तर त्यात होणार नाही, पण त्या माणसाला बाजूला सारून असं मुश्रीफ साहेबांच्या हातनं कधी होणार नाही. म्हणजे त्याच्याकडनं काहीतरी असं मोठं घडलं पाहिजे की बाबा म्हणजे हा माणूसच चालत नाही, त्यावेळेलाच ते बाजूला त्या ठिकाणी जातोय. नाहीतर तसा माणूस मुश्रीफ साहेबांच्या जवळनं कोणीही जाणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. एवढा जनसंपर्क त्यांचा आहे. आता मुश्रीफ साहेब बघायला गेलं तर कॅबिनेट मंत्री आहेत, राजे साहेब आहेत. ह्यांच्या पॅनेलला निवडून दिल्यामुळं मुरगुडकरांना काय फायदा होऊ शकतो? आता हे बघा, मुश्रीफ साहेब तर मंत्रीच आहेत, अनेक वर्ष आहेत. बरोबर. समरजित राजेंना पण कारखाना म्हणा किंवा 2 वेळच्या निवडणुका म्हणा किंवा भाजपच्या काळामध्ये आणलेला निधी फंड म्हणा, बरोबर, ही 2 माणसं एकत्र ठेवा. कोण? मुश्रीफ साहेब आणि समरजित घाडगे. मी विरोधकांची काही नाव घेणार नाही, त्यांना पण एका बाजूला ठेवा. कोण मुरगुडसाठी जास्त निधी आणतील? म्हणजे हे सरळ निकाला, सरळच निकाला. तर आमचं विजन असं आहे, आम्ही आता मुश्रीफ साहेबांच्या फंडातनं जवळजवळ 70 कोटी रुपये आतापर्यंत या मुरगुड नगरपालिकेसाठी त्यांचे खर्च झालेले आहेत. आम्ही 5 वर्षामध्ये 200 कोटी रुपये आणायचं म्हणतोय त्या फंडातनं. म्हणजे काम करणारा व्हिजनचा माणूस जर झाला तर ते कुठल्या ह्याच्यात बसवायचं, कुठल्या सेक्शन मध्ये बसवायचं, ते बसवून जर आणलं तर या ठिकाणी करू शकतो. थोडक्यात मगाशी तुम्ही बोलताना एक मुद्दा मांडलात की शाळेचं जे
काम होतं हा. ते लोकवर्गणीतून तुम्ही केलात, हो तीच कामं कशा पद्धतीने ती बसवायची हा. या पद्धतीनं मुश्रीफ साहेब त्यासाठी कप्याला करणार आहे. त्यांना माहिती आहे कुठली गोष्ट कशात घालायची ती, आणि ते एकदम त्या बाबतीत एकदम पटाईत आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल शंका नाही. मला वाटतंय महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातली काही मंत्र्यांची नावं काढली तर त्याच्यात 1 नंबरला ते बसते. म्हणजे कामं कुठल्या बेसवर करून आणायची हे त्यांनी ठरवाय, म्हणजे ते करू शकतात, एवढी कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. एकंदरीत मुरगुडकरांना आता आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून ही लोक बघतात, त्यांना तुम्ही आव्हान काय करा? मी मुरगुडकरांना 100% आव्हान करणार आहे. आम्ही एक विजन घेऊन चाललेलो आहे. मुरगुडच्या विकासात्मक येणाऱ्या 5 वर्षामध्ये आजचं मुरगुड आणि 5 वर्षानंतरचं मुरगुड याच्यात जमीन आसमानचा फरक या ठिकाणी होणार आहे. जमीन आसमानचा फरक होणार सगळ्या क्षेत्रामध्ये. सुंदर शहर म्हणून आज जसं बारामतीचं नाव घेतलं जातंय, त्याच्या खालोखाल कागलचं नाव घेतलं जातंय. आम्ही म्हणतोय या 5 वर्षामध्ये मुरगुड एक सुंदर शहर या जिल्ह्यातलं म्हणून नावलौकिक याचा कसा करता येईल त्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न या ठिकाणी आहेत. निश्चितच. आणि शेवटचा साहेब प्रश्न, नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून मत कुणाला? नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून मत कुणी देऊ नका. मुरगुडच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण काम करेल, कोण शासनाच्या दारी जाऊन आपल्या गारानं मांडतील आणि आपल्याला त्या सगळ्या योजना आम्ही जे काय मांडू त्या सुद्धा योजना या ठिकाणी आणतील. आमच्या डोक्यामध्ये असा आहे, 1000 घरं ज्यांना घर नाही त्यांना घरं बांधून द्यायचं, शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या याच्या असेल, 1000 घरं कशी आपल्याला बांधून देता येतील अशा तऱ्हेचे आमचे प्रयत्न आहेत. म्हणजे हे सगळं आणणारा कोणतरी व्हिजनदार ही माणसं पाहिजेत, आणि ती आमची 21च्या 21 आमचे उमेदवार त्या व्हिजनचे आहेत. खरं बघायला गेलं तर मुरगुड नगरपालिकेची ही निवडणूक साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असणारी ही नगरपालिका, आणि या नगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उलाढाल होत असते. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जर का बघायला गेलं तर थोडंसं ज्या जुन्या नाव होतं मुरगुडचं, जुनी परंपरा होती, थोडीशी म्हणजे मागं पडत आहे. याच्या मागे असणारी कारणं सुद्धा त्यांनी आपल्या समवेत बोलताना व्यक्त केलेली आहेत. आणि ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुस्ती असेल, शिक्षण असेल, अर्थकारण असेल, त्याच्यासोबत विकास कशा पद्धतीनं होऊ शकतो या पद्धतीचं मत त्यांनी आता आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट माझी आणि आहे का, आपली जी बाजारपेठ आहे ही नाविन्यपूर्ण बाजारपेठ वसवलेली आहे पूर्वीपासूनच. या बाजारपेठेला सुद्धा या 5 वर्षामध्ये कसं चांगलं वैभव आपल्याला आणता येईल, बरोबर, व्यापाऱ्यांचा सुद्धा व्यवसाय कसा वाढवता येईल, छोटे मोठे उद्योग आपल्याला आणून या ठिकाणी काय करता येईल का, त्याचबरोबर एखादं मोठं शिक्षण संकुल सुद्धा या ठिकाणी उभा करता येईल का, असे सुद्धा आमचे प्रयत्न या 5 वर्षामध्ये राहतात. निश्चितच. हा, तर के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आज रणजितसिंह पाटील यांच्या समवेत संवाद साधलेला आहे. तुम्हाला ही मुलाखत, तुम्हाला ही चर्चा, मुक्त पद्धतीने केलेली ही चर्चा आहे ती कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी के न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करा. कॅमेरामन सचिन वरेकरसह मी अभिजित. धन्यवाद.